जय हिंद मित्रांनो, मी महाराष्ट्र पोलीस केतन बावनेर. मी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ घेऊन आलो होतो शॉर्ट ट्रिक्स आणि कोडवर्ड पद्धतीने. मी तो लक्षात घ्या. महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा शॉर्ट ट्रिक्स आणि कोडवर्ड पद्धतीने आपण अभ्यासक्रम घेऊन आलो. तर तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यातील नदी प्रणालीचे वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात आले आहेत त्याच्याबद्दल आपण अभ्यासक्रम घेऊ शॉर्ट ट्रिक्स आणि कोडवर्ड पद्धतीने. मित्रांनो, फोकस करा. स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचे प्रश्न येतात नद्यांवरती. खालीपैकी कोणती नदी कोणत्या उपसागरात समुद्रात जाऊन मिळते, खालीपैकी कोणती नदी कोणत्या दिशेस वाहते, असा जर प्रश्न आला तर भरपूर मुलांना कन्फ्युजन होते. त्यासाठी तुम्ही फोकस करा आणि लक्ष द्या. मी सांगतो तुम्हाला चांगली माहिती कोडवर्ड पद्धतीने. एक आहे कोकणातील नदी, वर्गीकरण एक आहे कोकणातील नदी आहे. दुसरा क्रमांक दिला पठारावरतील नद्या. कोकणातील नद्यांचं वैशिष्ट्य असं आहे का, कोकणातील नद्या खालीपैकी कोणत्या दिशेस वाहते, कुठे जाऊन मिळते, हा प्रश्न जर विचारला तर आपल्याजवळ सिंपल आहे. लक्षात ठेवू आपण, कोकणातील नदी ह्या संपूर्ण नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पश्चिम वाहिनी नद्या संपूर्ण नद्या हा अरबी समुद्रात जाऊन मिळते. अरबी समुद्र तर माहीतच असेल तुम्हाला, मुंबईला लागून आहेत. अरबी समुद्रास मिळतात. लक्षात ठेवा, याचा एक कोड बनवलेला आहे. आपण कोड बनवलेला आहे, सिंपल आणि सोप्या भाषेत बनवलेला आहे. हा कोड बनवलेला आहे, एकदम इझी आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. उषा काकू वते वैधता सासू. उषा काकूच्या वते वैधता संपली, सासूची वैधता संपली, असं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी एक कोड तुमच्या लक्षात राहणार. उषा काकू वते वैधता सासू हा कोड ठेवायचा. एक क्रमांकावर घेऊ आपण. या नद्या आहेत, एक क्रमांकावर घेऊ. या नद्या लक्षात कशा ठेवायच्या. म्हणजे उल्हास नदी. 2 नंबरला शास्त्री नदी. नाव ऐकलं असेल तुम्ही शास्त्री नदीचं, नसल ऐकलं तर कोडवर्ड नुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता, आठवू शकता पेपरच्या टायमामध्ये. 3 नंबरला आहे काळ नदी. काळ नदी भरपूरशा मुलांना माहितच नाही काळ नदी आहे की नाही. तर 4 नंबरला आहे कू म्हणजे कुंडलिका नदी. 5 नंबरला आहे वते वैधता सासू. व म्हणजे वशिष्ठी नदी. 6 नंबरला आहे वच्या नंतर ते म्हणजे तेरेखोल नदी आहे. सिंपल आहे कोड, तेरेखोल नदी. वय म्हणजे परत वय आलं. वय म्हणजे 7 नंबरला वैतरणा नदी. 7 नंबरला आहे द म्हणजे 8 नंबरला दमनगंगा नदी. 8 नंबरला आहे ता म्हणजे 9 नंबरला आहे तानसा नदी. परत सासू आलं, सासूचा आहे 10 नंबरला. बरोबर 10 नंबरला आहे ते सावित्री नदी. 11 नंबरला आहे सूर्या नदी. भरपूरशा मुलांना सूर्या नदी पण नाही माहिती, तानसा नदी पण नाही, दमनगंगा नदी नाही माहिती, वशिष्ठी नदी नाही माहिती, कुंडलिका, काळ
शास्त्रीय ह्या नद्या माहिती नाही, त्यासाठी आपण एक कोड बनवलेला, हा कोड तुम्ही महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. खूप कामात येईल, इकडचा प्रश्न तिकडे जाणार नाही आपल्याला, खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण झाला कोकणातील नद्यांचा, पश्चिम वाहिनी नद्या, सर्व नद्या. त्याच्यातलं महत्वाचं म्हणजे एकही नदी इकडच्या तिकडे नाही, सर्व संपूर्ण नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतील. आता बघू पठारावरतील नद्या. पठारावरतील नद्यांचा कुठे कुठे वाहते तर बघू आपण. एक नंबरला वाहते पूर्ववाहिनी नदी. एक नंबरला घेऊ पूर्ववाहिनी नदी. पूर्ववाहिनी नद्या, याचा एक कोड आहे. हा संपूर्ण पूर्ववाहिनी नद्या, पठारावरती संपूर्ण पूर्ववाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, हा जर प्रश्न आला तर खाली याला घेऊ आपण. सर्व नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. बंगालच्या उपसागरास मिळतात. बंगालच्या उपसागरास मिळतात सर्व नद्या. त्याचा एक कोड आहे गोभिक्रू. 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 फक्त 3 नद्या आहेत पठारावरतील पूर्ववाहिनी नद्या, बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. गो म्हणजे घेऊ एक क्रमांकावर गोदावरी नदी. गोदावरी नदी. गोदावरी नदी हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी आहे, नदी खोरे आहे. प्रश्न येईल, तुम्ही लक्षात ठेवा. गोदावरी नदी. 2 क्रमांकाला आहे भीमा नदी. भीमा नदी. 3 क्रमांकाला आहे म्हणजे कृष्णा नदी. कृष्णा नदी. लक्षात ठेवा तुम्ही. 3 आहे, 3 नद्याचा कोड आहे गोभिक्रू. बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. पठारावरतील नद्या, महाराष्ट्रातील पठारावरतील नद्या कोणत्या नद्या? पूर्ववाहिनी नद्या. लक्षात ठेवा, गोभिक्रू हा कोड. दुसरा बघू, दक्षिण वाहिनी नदी. दक्षिण वाहिनी नदी. दक्षिण वाहिनी नद्या. 2च नद्या आहे दक्षिण वाहिनी नद्या, वर्धा आणि वैनगंगा. त्याचा कोड देऊ, एक छोटासा कोड लक्षात ठेवा तुम्ही. वैव. वैव लक्षात नाही राहिलं तर तुम्ही कोड न लक्षात ठेवू शकता. वैव. 1 क्रमांकाला घेऊ आपण वैनगंगा. वैनगंगा नदी. वैनगंगा नदी लक्षात ठेवा. 2ऱ्या क्रमांकाला आहे व म्हणजे वर्धा नदी. वर्धा नदी माझ्या जिल्ह्यातली नदी आहे, लक्षात ठेवा तुम्ही. या नद्या जर म्हटलं तुम्ही दक्षिण वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, जर असा प्रश्न विचारला का वर्धा ही नदी खालीलपैकी कुठे जाऊन मिळतात, तर असा डायरेक्ट जायचं इकडे गोदावरी नदी खोऱ्याला जाऊन मिळते. वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही नद्या या गोदावरी या नदीला जाऊन मिळते. ह्या नदीचं सर्वात मोठं खोरं मानलं जातं. ठीक आहे, या 2 नद्या घेतल्या. त्याच्यानंतर बघू आपण 3ऱ्या क्रमांकाची पश्चिम वाहिनी नदी. पश्चिम वाहिनी नदी. नदी या पण 2च नद्या आहेत. या सुद्धा अरबी समुद्रात जाऊन मिळते. हा पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळते. अरबी समुद्रात जाऊन मिळते या नद्या. कोणत्या नद्या आहेत कोड बघू आपण. 2च नद्या आहे. तान. तान म्हणून जरी कोड लक्षात ठेवला तुम्ही तरी चालेल. तान. तान म्हणजे 1 क्रमांकावर घेऊ आपण तापी नदी. तापी नदी. 2ऱ्या क्रमांकाला घेऊ नर्मदा नदी. नर्मदा नदी. या सर्व नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळते. कोड आहे, कोड महत्वाचा आहे, कोडला हायलाइट करतो, तुम्ही लक्षात ठेवा.
महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हा जो कोड दिलाय आपण आपण स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारला आपल्याला तर लवकरात लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे. त्यासाठी आपण हे कोडवर्ड तयार केले. मी माझा अभ्यास, मी पोलीस मध्ये लागलो, माझी MPSC ची पण तयारी सुरू आहे, तर मी या कोडवर्ड नुसारच माझा अभ्यास केलाय. तर तुम्हाला सांगतो, ह्या कोडचा तुम्हाला एवढा फायदा आहे, खूप 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 फायदा होईल. जसा प्रश्न येईल तसा पटकन उत्तर पण येणार तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही हे कोड समजून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा. आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचा कोणी मित्र असेल, कोणती बहीण असेल तुमची, ज्यांना स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवकच्या कोणतेही एक्झाम द्यायच्या असेल, तर त्यांना कुठे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये अडचण होत असेल तर तुम्ही त्यांना माझे व्हिडिओ शेअर करू शकता. काही जर तुम्हाला वाटत असेल नवीन अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कुठला कोड जरी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता, तो सब्जेक्ट सांगू शकता. मी नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. जय हिंद, थँक्यू, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.